गुरुमंदिर परिवारातर्फे श्रद्धेय दादासाहेबांचं हे स्तवन करताना अतिशय सगळ्या केंद्रातील सगळ्या उपासकांना आनंद झाला आहे। ते स्तवन वाचण्याचं भाग्य आजच्या या पवित्र दिवशी मला मिळालं आहे, ते मी निभवण्याचा प्रयत्न करतो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सन्मानपत्र। शांती क्षमा दयाशील, पवित्र आणि सत्वशील, अंतरशुद्ध ज्ञानशील, ईश्वरी पुरुष या समर्थांनी सांगितलेल्या ईश्वरी पुरुषाप्रमाणे असलेले श्रद्धेय दादासाहेब आवदे गुरुजी आज 100व्या वर्षात पदार्पण करीत आहेत। त्यानिमित्त गुरुमंदिर परिवाराच्या सर्व 400च्या वर असलेल्या उपासना केंद्रातील उपासकांच्या भावना या मानपत्राद्वारे व्यक्त करताना आम्हालाच धन्यतेचा अनुभव येत आहे। सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही हे घरधार असे आवदे कुटुंबियांचे अधरव्यू असलेले दादासाहेब यांना समर्थ सद्गुरू विष्णुदास महाराज यांच्या कृपेचा परिसस्पर्श झाल्याने जयाचिने कृपादृष्टी होये आनंदाची वृष्टी, तेणे सुखे सर्व सृष्टी आनंदमये याप्रमाणे आपल्या परिपूर्ण आनंदमय जीवनाचा अनुभव आपल्या दर्शनाने आम्हाला येतो। श्री गुरुचरित्र हा मंत्रग्रंथ गुरुमंदिर परिवाराचा आत्मा आहे। शके 1500 मध्ये सरस्वती गंगाधरांकडून सिद्ध मुनींनी ते लिहून घेतले। अगदी त्याचप्रमाणे विष्णुदास महाराजांनी आपल्याकडून सद्गुरू श्री विष्णुदास महाराज महात्म्य हे अलौकिक सद्गुरू चरित्र लिहून घेतले आहे। आपण गुरुमंदिर परिवाराचे सरस्वती गंगाधर आहात असा सन्मान परमपूजनीय सद्गुरुदास महाराज यांनी आपणास दिला आहे। त्यामुळे सरस्वती गंगाधर यांचे प्रत्यक्ष दर्शनाचे पुण्य आम्हास आपल्या दर्शनाने प्राप्त होते, हे आमचे परम भाग्यच म्हणावे लागेल। मत्कर्मो परमो भव या गीतावचनाप्रमाणे स्वार्थाचा नैराश्यतेचा त्याग करून आपल्या गुरूंनाच आपला परम आश्रम व परमगती समजून प्रसिद्धी, प्रतिष्ठा, पैसा यापासून स्वतःला दूर ठेवून मनाने, वाणीने व शरीराने गुरूंकरताच यज्ञ, दान, तपादी, कर्तव्य कर्मे निष्काम भावनेने गेली अनेक दशके आपण अखंडपणे करीत आहात। इतकेच नव्हे तर धर्म अध्यात्माच्या लौकिक व अलौकिक लेखनातून आपण आजपर्यंत अनेक ग्रंथ प्रकाशित केले आहे। म्हणूनच आपण सद्गुरू भक्ती परायण आहात। स्वतःकडे कुठलेही कर्तेपण न घेता, स्वतःविषयी मोठेपणाचा कुठलाही अभिमान न बाळगता, कोणाचीही निंदा न करता, कोणावरही न रागवता, अगदी आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही उपकार करून गेली अनेक दशके गुरुसेवा करीत आहात। आपणासारख्यांच्या सत्संगाने आमच्यासारखे विषयासक्त लोकही चांगली कर्मे करण्यास प्रवृत्त होतात, असे आपले तेज आहे। आणि म्हणूनच तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता दया भूतेष्वलोलुप्तम मार्दवम रीरचापलम या गीतेत सांगितलेल्या दैवी संपत्तीचे दादा आपण धनी आहात। निरपेक्षता, मश्चित, प्रशांतता, समदर्शी, निराभिमान, निर्मम, निर्द्वंद्वी व अपरिग्रही हे भगवंतांनी भागवतात सांगितलेले अष्टसात्विक भाव आपल्या जीवनाकडे बघून निश्चितच जाणता येतील, यात शंकाच नाही। एवढे असून सुद्धा उपासनेकरता श्रम, कष्ट व पडेल ते काम करण्याची वृत्ती आजही कायम आहे, हे विशेष। आणि म्हणूनच ज्याचे चित्त गुरुचरणी बैसले त्याचे सर्व कार्यही साधले, अक्षय पद अनायसे पावले श्री गुरूंचे प्रसादे याप्रमाणे श्री गुरूंनी आपणास मोठेपण बहाल केले आहे। आपण गुरुकृपांकित आहात। आपली पवित्र स्पंदने आम्हास गुरु कार्य करण्यास नित्य प्रेरणा देत राहो व आमच्याकडून ही गुरुसेवा अखंडपणे घडत राहो, हेच मागणे
आम्ही आपल्याला मागतो व ही शब्दशुभनांजली आपणास अर्पण करतो. केंद्रप्रमुख श्री कल्याण पुराणिक गुरुमंदिर परिवार नागपूर, पौष वद्य तृतीया, रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 अकोला. मी परमपूजनीय महाराजांना विनंती करतो की आपण अवधे गुरुजींना अर्पण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु विष्णुदास महाराज की जय. यानंतर श्रीपादवल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास. जय श्री विष्णुदास दत्त गुरु श्री विष्णुदास. श्रीपादवल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ. विष्णुदास पादवल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास. जय श्री विष्णुदास दत्त गुरु श्री विष्णुदास. श्रीपादवल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ सद्गुरु श्री विष्णुदास स्वामी महाराज की जय. आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी पंडित वसंतरावजी गाडगे हे आपले प्रमुख अतिथी म्हणून येणार होते, परंतु तेही प्रकृती अस्वस्थतेमुळे न येऊ शकले नाही. त्यांनी दादांच्या या सोहळ्याकरता स्वतः एक सन्मानपत्र तयार केलेलं आहे. ते वाचणार होते आणि तेच देणार होते, पण त्यांच्या वतीने मी डॉक्टर मिलिंद पांडे यांना विनंती करतो की त्यांनी सन्मानपत्राचं वाचन करावं आणि श्रद्धेय दादा अवधे यांना प्रदान करावं. नमस्कार आणि शुभ संध्याकाळ. पुण्यपावन नगरीतून म्हणजे पुणे येथून शारदा ज्ञानपीठम वयवर्ष 94 असे पंडित वसंतरावजी गाडगे हे फक्त त्यांनी निर्धार केला आहे की मी संस्कृत बोलेल आणि संस्कृतमधनंच संभाषण करेल. ते खास या ठिकाणी येणार होते, पण प्रकृती अस्वस्थतेमुळे ते येऊ शकले नाही. ऋषी पंचमीच्या दिवशी समस्त पुणेकरांच्या वतीने 2 सत्कार झाले. त्यामध्ये सद्गुरुदास महाराज आणि श्रद्धेय दादा अवधे यांचा सत्कार ऋषी पंचमीच्या दिवशी झाला. 48वे वर्ष होतं आणि पदवी देण्यात आली. श्रद्धेय बाळकृष्ण दादा अवधे यांना विद्या संस्कृती तपस्वी अशी पदवी पुण्यामध्ये देण्यात आली. शारदा ज्ञानपीठम आणि MIT विश्वशांती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा ज्ञानपीठमचं हे सन्मानन तुलसी दलम असं या मानपत्राचं नाव दिलं आहे आणि त्याचं वाचन मी थोडक्यात या ठिकाणी करतो आहे. शारदा ज्ञानपीठम यद आदित्यम गतम तेजो जगत भासयते अखिलम या चंद्रमसी यच्छाग्नौ तत्तेजो विद्धिमामकम. विद्या संस्कृती तपस्वी परम श्रद्धेय पूज्य श्री बाळकृष्ण उपाख्य दादा अवधे. संततम संस्मरणीय पूजनीय वंदनीय चरणारविंदेषु सविनयम सादरम साभिवादनम साभिनंदनम समर्पितम. सन्मानम तुलसीदलम. लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा इति सततम भजन प्रवचन कीर्तन श्रवणम श्रवणीयानंदनम. सौभाग्यवती अन्नपूर्णादेवी गोविंद आवदे मातृदेवता. श्री गोविंदराव माधवराव आवदे पितृदेवता. अनयो अहो सौभाग्य महाभाग्येन सुपुत्राः कुलदीपकाः. नयेन कुलमहनीय परंपरा प्रदीपेन नंदादीप सुपुत्रत्वेन. शालिवाहनीय 44 शकाब्दे ख्रिस्तीय 11 जानेवारी 1925 दिने गृहीत मानवीय अवतारणम सद्गुरु परमपूज्य श्री विष्णुदास महाराज श्री चरणैः
सच्छिष्याद इच्छेत पराजयम् इति सतां नयेन प्रसादीकृत सर्वसत्वात् नयच धन्य धन्यायुषी सदा सर्वदा सद्धर्म रक्षण परायणम् एवं जीवनम् इति दिव्य भव्य आदर्श परंपरा सर्वास्मानां नवनवति धन्य धर्म जीवनाः पूर्ति शतायु वर्ष पुण्य पवित्रारंभाः साभिनंदनं साभिवादनं सविनयादरं न्यू अग्रेसेन भवने जवाहर नगरे अकोला पुण्यक्षेत्रे समयोच्यते अस्मिन् पुण्यमंगल महोत्सवे प्रार्थ्यते च सर्वकालेश्वरा श्री जगदीश्वरा सर्वात्मा श्रीशा त्रयं जीवन्तु शरदो वर्धमाना शतं त्रयं हेमन्तान् शतं वसन्तान् शतं इद्राग्नि सविता बृहस्पतिः शतायुषा हविषेम पुनर्दुः इति प्राचीन महर्षि वृंदवद एवं शतत्रयाधिकं महर्षिकल्पं सुचिरम् आयुः इति वसंत अनंत गाडगीळ महोदया संस्थापकाः शारदा ज्ञानपीठं पुणे. यानंतर गौरविका पुस्तक पत्रभेट या अंकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते आपण करणार आहोत. प्रकाशनापूर्वी मी सौ अपूर्वाताई मार्डीकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि याबाबत थोडी माहिती द्यावी. सौ अपूर्वाताई. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंचावर स्थानापन्न परमपूजनीय सद्गुरू आणि सर्व गुरुतुल्य महानुभाव यांच्या चरणी विनम्र प्रणिपात करते. आज ज्या गौरविकेचं प्रकाशन इथे होणार आहे त्यामागची भूमिका थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करते. परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराजांची योजना हे खरं तर या गौरविकेच्या निर्मितीमागचं प्रयोजन. परमपूजनीय बाबांसारखे असाधारण सद्गुरू ज्यांना लाभले अशा शिष्यांची मांदियाळी आज इथे उपस्थित आहे. सर्व गुरुपती विराजमान आहेत. त्याच शिष्योत्तमांपैकी आदरणीय आवते गुरुजी अर्थात ज्यांच्या प्रेमळ व्यक्तिमत्वामुळे त्यांना प्रेमादाराने दादा असं म्हणताना मायेचा वडिलकीचा अनुभव येतो त्यांच्याबद्दलची ही गौरविका. परमपूजनीय सद्गुरुदास महाराज यांनी आदरणीय राजूदादा नागपूरला आले असताना ही कल्पना मांडली. पत्रभेटने ही गौरविका काढावी अशी इच्छा बोलून दाखवली. त्यानुसार आम्ही कामाला लागलो. बाबांची योजना होती असं मी म्हणते कारण ही गौरविका तयार होताना अतिशय सहजपणे पण नियोजनबद्ध रीतीने हे काम होत होतं आणि असे अनुभव येत होते की हे होणारच होतं. फक्त कुणीतरी त्यासाठी माध्यम हवं होतं. ते पत्रभेट ठरलं आणि यासाठी हा पत्रभेटचा गौरव आहे असं आम्ही मानतो. समर्थ सद्गुरू विष्णुदास महाराज महात्म्य या पोथीतून बाबांचं चरित्र दादांनी मांडलं. पण त्यातील अनेक कथा ज्या प्रत्यक्ष घडल्या त्यातून दादांचाही जीवनपट बराचसा समोर आला. दादांनी स्वतःचा अनुग्रह, बाबांनी करवून घेतलेली अनुष्ठाने यासारखे स्वतःचे अनुभवच लिहिले नाहीत तर बाबांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्याच आदर्श अनुभवांमुळे त्यांच्या चरित्रांमुळे वाचकांची पारायणकर्त्यांची मने तुष्ट आणि पुष्ट केली. यातून दादांचे निगर्वी प्रांजळ व्यक्तिमत्वही कळले. बाबांनी सांगितलं आणि मी लिहिलं असं ते नम्रपणे म्हणतात. पण गुरूंच्या इच्छेवर हुकूम चालणं किती कठीण असेल. व्यावहारिक भावनिक अडचणींना त्यांना समोर जावं लागलंच असेल. पण गुरुचरणी सर्वस्व समर्पण करणारा शिष्य असल्याशिवाय हे घडत नाही
अनेक रचना मगाशी परिचयात आपण सगळ्यात त्यांच्या ग्रंथांबद्दल, त्यांच्या पद्य चरित्र रचनांबद्दल ऐकलंच आहे. याच पद्धतीने त्यांच्याकडून रचल्या गेल्यात. तेव्हा मनाने आणि मानानेही ते किती मोठे आहेत हे कळतं. ही गौरविका जेव्हा तयार होत होती तेव्हा एक विशेषत्वाने सांगावं लागेल की लेखन कोणाला विशेष असं मागावं लागलं नाही. दादांच्या शतकोत्सवानिमित्त गौरविका काढण्यात येते आहे असं कळल्यावर स्वतः लिहिण्यासाठी लोक पुढे आले. यात अकोला नगरीतले सगळ्यात जास्त लोक आहेत. म्हणजे जवळच्या लोकांना कित्येकदा एखाद्या माणसाचं मोठेपण समजून येत नाही. इथे तसंही नाही. अर्थात यात दादांची लोकसंग्रही प्रेमळ वृत्तीच दिसून येते. या लेखकांमध्ये त्यांचे विद्यार्थी आहेत, मित्र आहेत, नातलग आहेत. त्यांच्या सर्व गुरुबंधूंनी प्रेमाने आदराने लेख लिहिलेले आहेत. त्यांच्या घरातल्यांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फक्त वडील आजोबा असा नाही, तर मार्गदर्शक, आधारस्तंभ, गुरुवत व्यक्ती असं आहे हे लक्षात आलं. अनेक गुण एकवटलेलं हे व्यक्तिमत्व आज परमपूजनीय बाबांच्या म्हणजेच त्यांच्या सद्गुरूंच्याच मर्जीने सद्गुरुपदी विराजमान आहे. त्यामुळे पत्रभेटला मिळालेली त्यांचा गौरव करण्याची ही संधी सुवर्ण संधी आहे. पत्रभेट हे बाबांच्याच आशीर्वादाने सुरू झालेलं मासिक आहे. त्यात काम करणाऱ्या प्रत्येकाचा हा अनुभव आहे की पत्रभेटद्वारा निर्मित प्रत्येक लेखाचं साहित्य, मग ते मासिक असेल, पुस्तकं असतील, बाबा ते कार्य करवून घेतात. बाबा म्हणायचे की व्यक्ती अमर नसते पण विचार अमर असतात. त्यामुळे तो विचारांचा प्रसार हे एक माध्यम बाबांनी सर्वांपुढे ठेवलं. आजचा हा सोहळा शब्दबद्ध करण्याचा हा मान पत्रभेटला मिळाला आहे. हा सोहळा आज इथे संपेल, पण हे शब्दाद्वारे जे ते चित्रीकरण करून ठेवलेलं आहे ते कायम राहील. त्याच्या आठवणी सोहळ्याच्या जरूर राहतील आणि त्या शब्दरूपाने संकलित करण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यासाठी त्यांचे जे लेखक त्यांचा सगळ्यांचा हातभार त्याला लागला आहे त्या सर्वांचं पत्रभेटतर्फे आभार मानते. आणि आमचे सद्गुरू आणि गुरुवत महानुभाव ज्यांनी या सर्वांसाठी त्या गौरविकेसाठी लिहिलं त्यांचे ऋण मानते. जाहिरातदारांचेही आभार. आणि एक इथे गोष्ट जाहीर करायची आहे की या प्रकाशन सोहळ्यानंतर पत्रभेटचा स्टॉल बाहेर लागलेला आहे. तिथून आपणा सर्वांना विनंती आहे की प्रतिकुटुंब एक अशी ती पत्रभेटची भेट घेऊन जावी. या निमित्ताने दादांचं शब्दरूप आपल्या घरात आपण ठेवावं आणि गौरविका तिथून विनामूल्य वितरित करण्यात येईल. धन्यवाद. मान्यवरांना विनंती की त्यांनी या अंकाचं प्रकाशन करावं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे. आता ह्या दुसऱ्या पुस्तकाचं जे प्रकाशन आहे त्याचं नाव आहे चित्रमय शक्ती प्रत्यय. चित्रमय शक्ती प्रत्यय. याचे रचनाकार श्री बाळकृष्ण उपाख्य दादा अवधे आहेत. हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये दादांनी
1959 पासून श्री विष्णुदास महाराजांच्या संपर्कात येऊन उपासना सुरू केल्यापासून त्यांना जे जे काही साक्षात्कार झाले, स्वप्नदृष्टांत झाले, अनेक देवी देवतांचे दर्शन झाले, त्यांच्या सद्गुरूंनी अनेक देवी देवतांचे त्यांना दर्शन घडवून आणले, हे सगळे अनुभव त्यांनी प्रथम लिहून काढले आणि लिहून काढल्यानंतर शक्ती प्रत्यय नावाचं एक पुस्तक त्यांनी 2020 मध्येच प्रकाशित केलं. आणि तेव्हापासून अगदी सुरुवातीपासूनच त्यांना एक असा छंद होता. त्याच्या पाठीमागे सुद्धा कारण आहे की जे काही स्वप्न दिसलं, जे काही दृष्टांत झाले, जे काही साक्षात्कार झाले, त्याचे त्यांनी चित्र तयार केले. आज समजा त्यांना विष्णूंचं दर्शन झालं तर विष्णूचं चित्र जर कुठे त्यांना मिळालं तर ते वहीमध्ये चिटकून ठेवत असत. त्यांना जसं दिसलं तसं ते जर सापडलं तर, असा त्यांना छंद होता. मग त्यांना विचारलं की तुम्ही असं का केलं, तर त्यांचं म्हणणं असं आहे की जसं चित्रमय रामलीला, चित्रमय कृष्णलीला यामधले नुसते चित्र पाहिले की आपल्याला ती घटना जी आहे त्याचं स्मरण होते. पूर्ण घटना वाचण्याची गरज पडत नाही, कारण ते आपण एकदा वाचलेलं असते. त्यामुळे हे चित्र मी जर सतत पाहत राहिलो तर मला स्वतःला ज्या अनुभूती आल्या त्याचं मला स्मरण होते आणि माझा जो सद्गुरूंवर, उपास्य देवतेवर जो विश्वास आहे तो दृढ होतो. कारण मनुष्य हा आपल्याला ज्या काही स्वतःला अनुभूती आल्या त्या काही वर्षानंतर विसरून जातो, परंतु स्वतःलाच आलेल्या अनुभूतीचं तुम्ही स्मरण करत राहिले तर तुम्हाला इतरांच्या अनुभूती वाचण्याची गरजही नाही. तुमच्या जवळ एवढं मोठं भांडार असतं की त्याच्या भरोशावरच तुमची श्रद्धा, निष्ठा जी आहे ती अतूट बनते. आणि ती श्रद्धा अतूट राहण्याकरता हे मी माझ्या स्वतःकरता केलेलं आहे. त्यानंतर ते जे चित्र आहे त्या चित्रांचं आम्ही संकलन केलं आणि त्या चित्राच्या खाली ही घटना कोणती आहे ही थोडक्यात लिहून काढली. आणि त्यानंतर त्यांना अशा प्रकारची प्रेरणा आणि मार्गदर्शन झालं की अकोला येथील श्री दत्तगुरू महाराज यांचा या चित्रांवर अभिप्राय घेऊन ठेवा. ही गोष्ट 2018ची आहे. तर त्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी श्री दत्तगुरू महाराज यांना सगळे चित्र दाखवले. त्यांनी ते बघितले आणि त्यांना सांगितलं की सद्गुरूंची आज्ञा आहे की हे तुम्हाला दाखवून तुमच्याकडून अभिप्राय लिहून घ्यायचा आहे. तर सद्गुरूंची आज्ञा आहे म्हणून त्यांनी त्याच्यावर अभिप्राय लिहून दिला, तो पण 2018 मध्ये. आणि त्याचं प्रकाशन करावं की न करावं याची त्यांना कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन नव्हतं. परंतु आत्ता मागच्या वर्षी त्यांना त्याचं मार्गदर्शन झालं की त्यांना एक स्वप्न दिसलं, दृष्टांत झाला की विष्णुदास महाराजांचा एक फोटो वहीमध्ये लावलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये अनेक चित्र लावलेले आहेत. त्याच्यावरून त्यांच्या लक्षात आलं की याचा आता अभिप्राय आलेला आहे तर याचं प्रकाशन करायला पाहिजे. म्हणून त्याचं मुद्रण आम्ही केलं आणि मुद्रण करून त्याचं आज या ठिकाणी आपण प्रकाशन करतो आहोत. या पुस्तकामध्ये पृष्ठभागावर विष्णुदास महाराजांचा एक फोटो आहे आणि विष्णुदास महाराजांनी त्यांना ज्या ज्या रूपात, ज्या देवतेच्या रूपात दर्शन दिलं त्यांचे सुद्धा फोटो आहे. त्याच्या आतल्या पानावर विष्णुदास महाराजांचा अल्प परिचय लिहिलेला आहे. त्यानंतरच्या पानावर त्या पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव, संपादकाचं नाव अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. त्याच्या पुढच्या पानावर संपादकीय आहे, संपादकांनी त्याच्याबद्दल काय लिहिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी लेखकाचं मनोगत त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की हे पुस्तक जे आहे हे तयार करण्यामागे काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. आणि त्याच्या पुढच्या पानानंतर श्री दत्त महाराज कुलकर्णी यांचा अभिप्राय आहे. हा जो अभिप्राय आहे हा शेवटी छापलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यात पुढचे चित्र आलेले आहेत. अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. आणि सगळ्यात शेवटच्या मागच्या पानावर त्यांनी आत्तापर्यंत कोणते पुस्तकं लिहिले, त्याचं प्रकाशन आणि त्यांनी संकलित केलेले पुस्तकं, त्यांचे नावं, अशा प्रकारची या पुस्तकाची रचना आहे. आणि श्री दादा अवधे रचित चित्रमय शक्ती प्रत्यय या पुस्तकाचं आपण आता मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करणार आहोत. धन्यवाद.
आणि खरंच आपलं भाग्य आहे. तसेही श्रोते हो, महाराष्ट्र म्हणजे संतांची मांदी आहे असं म्हटलं जातं. आणि ही परंपरा अगदी कैवल्य सम्राट ज्ञानेश्वर माऊलीपासून सुरू झालेली आहे. 18 पगड जातीचे संत आम्ही या भूमीमध्ये बघितले आहेत. त्यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली आपली ही महाराष्ट्र भूमी आहे. संतांमधील राजे ज्ञानेश्वर माऊली आणि राजांमधील संत शिवाजी महाराज हे याच महाराष्ट्र भूमीतले आहे. म्हणून आम्हाला याचा अभिमान आहे. आणि या नामावलीत अनेक संत, आज आपण ज्यांच्या छत्रछायाखाली आहो, किती आम्ही नावं सांगणार होतो, पण यांची कृपा आहे. यांनी आम्हाला नामस्मरणात एक सुंदर एक आम्हाला अशी शक्ती दिली आहे की ज्यांनी आमच्या जीवनाचं आम्ही कल्याण करू शकतो. त्यांचं या ठिकाणी आपण वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्ट चिंतन करणार आहोत. आणि सत्कार समारोह आयोजक समिती आणि विष्णुदास महाराज उपासना केंद्र अकोला यांना मी विनंती करतो की त्यांनी श्रद्धेय दादा अवधे, माफ करा, श्रद्धेय श्री सद्गुरुदास महाराज यांचं अभिष्ट चिंतन करावं. दादांच्या हस्ते सुद्धा महाराजांचे, विष्णुदास महाराजांचे साधक या ठिकाणी बसले आहेत. आणि त्यांनीच आपल्याला जी शिकवण दिलेली आहे, आपण मगाशी ज्यांनी प्रारंभी गीत विष्णुदास होताना निवेदनामध्ये अपूर्व त्यांनी नामस्मरणाचा एक उल्लेख केला होता. आणि नवविधा भक्तीमध्ये तिसरी भक्ती नामस्मरण आहे, त्याचा उहापोह थोडक्यात त्यांनी अतिशय सुंदर शब्दात मांडला होता. आणि ज्या नामस्मरणाच्या बळावर दादांनी हे सगळं प्राप्त केलेलं आहे, म्हणजे त्या नामस्मरणाचा महिमा किती आहे. संतांनी केवळ आपल्यासाठीच हे नाम, कारण कलियुगामध्ये नामाशिवाय दुसरा पर्याय नाही. कृते यध्यायतो विष्णुम त्रेताया यजतो मखे द्वापरे परिचर्यायाम कलौ तत् हरिकीर्तनात असं म्हटलं आहे. कारण या कलियुगामध्ये आपल्याला नामस्मरणाशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नाही जर सद्गुरू प्राप्त करून घ्यायचा असेल. आणि नामस्मरणाची सवय आपल्याला आपले सद्गुरू लावत असतात. म्हणून समर्थांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की जयासी वाटे देवची पहावा, तेडे सत्संग धरावा, सत्संगे वीण देवादी देवा पावत नाही. आता मला सांगा, जर सद्गुरू आपल्याला सांगत असेल, कारण सद्गुरू हे बोध रूपाने आलेले आहे. सद्गुरू आणि परमात्मा हा एकच आहे. या ज्ञानामुळे जे झालेलं आहे, या विश्वात केवळ ज्ञानच विविध रूप घेऊन येतं श्रोते हो. जेव्हा ते सत्ता रूपाने येते त्याला आम्ही देव म्हणतो. ते जीव रूपाने ज्या वेळेला येते त्याला आम्ही मनुष्य म्हणजे आपण प्राणी म्हणतो. आणि बोध रूपाने जे येतं त्याला आम्ही सद्गुरू अशी संज्ञा देतो. म्हणजे बोध रूपाने आलेले सद्गुरू आणि परमात्मा हा एकच आहे. मग एवढे असे सद्गुरू आपल्याला मिळालेले आहेत, आपलं केवढं भाग्य आहे. म्हणून सद्गुरूंनी सांगितलेलं नामस्मरण आणि त्यांची तत्व जर आपण आचरणात आणली तर निश्चितपणे आपल्याही आयुष्याचं कल्याण होईल. या खात्रीने मी या ठिकाणी श्री दीपक माई यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि सन्माननीय श्री रवींद्रजी भुसारी यांचा परिचय करून द्यावा. परिचय होताच माननीय रवींद्रजी आपलं मनोगत व्यक्त करा.
प्राध्यापक रवींद्र भुसारी यांना आम्ही सर्वजण रवीजी म्हणूनच ओळखतो. रवीजींचा जन्म 18 जून 1957 साली ब्रह्मपुरी इथे झाला. ते लहानपणापासून संघाचे स्वयंसेवक, नागपूरच्या धरमपेठ महाविद्यालयात प्राध्यापक होते. सुखी जीवन सोडून एक तरुण हा संघ कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं आणि नोकरीवरती चिठ्ठी ठेवली. राजीनामा दिला त्यांनी आणि संघ कार्यासाठी पूर्ण वाहून घेतलं. 1981 साली संघ प्रचारक म्हणून त्यांनी जीवन सुरू केले. अकोला नगर प्रचारक, अकोला जिल्हा प्रचारक, अकोला विभाग प्रचारक, मग विदर्भ प्रांत प्रचारक आणि महाराष्ट्र आणि गुजरात जो प्रांत आहे याचा क्षेत्र प्रचारक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे. संघ योजनेतून त्यांना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचा संघटनात्मक कार्य करण्यासाठी संघटन मंत्री म्हणून दायित्व देण्यात आले. सध्या ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर कार्यालयाचे सचिव आहे. रवीजी म्हणजे शांत आणि सात्विकतेची मूर्ती. रवीजी म्हणजे माधुर्याची अखंड झरा. रवीजी म्हणजे समर्पणाचा प्रवाह. रवीजी म्हणजे नियोजनाचा कौशल्य केंद्र. रवीजी म्हणजे सतत कार्यक्षमतेची प्रेरणा. आणि जय श्रीराम म्हणून प्रत्येकाचं हृदय जिंकणारं व्यक्तिमत्व म्हणजे रवीजी. धन्यवाद. या ठिकाणी व्यक्त करा. जय श्रीराम. जय जय श्रीराम. आजचे उत्सवमूर्ती श्रद्धेय दादा, परमपूज्य सद्गुरुदास महाराज, परमपूज्य अप्पा महाराज देव, उपस्थित उपासक, आत्मीय बंधू आणि भगिनींनो, मी नागपूरहून जेव्हा निघालो, पूजनीय सरसंघचालक तिथे होते. कालची गोष्ट आहे. त्यांना मी सांगितलं की अकोल्याला चाललो आहे आणि दादांचा शताब्दी सोहळा आहे. पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत प्रसन्न झाले. त्यांचा दादांचा खूप जुना संबंध आहे आणि ते म्हणाले की दादांना माझा नमस्कार सांग, आठवणीने नमस्कार सांग. आणि सहज मग त्यांनी विचारपूस केली की तब्येत कशी आहे, तू केव्हा भेटला होता. मी त्यांना वर्णन केलं दादांचं की महिन्याभरापूर्वी दादांच्या घरी मी गेलो होतो. दादांशी जवळपास तासभर गप्पा मारल्यात आणि त्यांनी सगळ्यात जुन्या आठवणी सांगितल्या. त्याचा उल्लेख झालेला आहे. 46 साल कानपूरची आठवण त्यांनी सांगितली. तर ते दादांचं वर्णन ऐकून पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत काय म्हणाले, दादा 120 पूर्ण करतील. जेव्हा डॉक्टर गजानराव मला फोन आला आणि मला म्हणाले की दादांचा आम्ही शताब्दी सोहळा करणार आहोत, मी पुढचं विचारलंच नाही. मी त्यांना म्हटलं, डॉक्टर तुम्ही केव्हाही कुठेही करा, मी जरूर उपस्थित राहील. पण मला हे माहीत नव्हतं की उपस्थित मला वाटलं इथे राहावं लागेल. त्यांनी इथे उपस्थित केलं. आणि हे आध्यात्मिक पीठ आहे. हे व्यासपीठ तर आहेच, पण आध्यात्मिक पीठ आहे. शेवटच्या टोकावर बसलेले अप्पा महाराज देव, दादाचा प्रश्नच नाही, वर्णन झालेच आहे. आणि सद्गुरुदास महाराज यांच्या रांगेत मला बसवलं गजानराव. आता काही मी बोलत नाही. मी त्यांना म्हटलं नक्की दादांच्या जन्मशताब्दी सोहळ्याकरता मी नक्की येईन. त्यांनी मध्ये पुन्हा फोन केला, मध्ये केलं. मी म्हटलं नक्की येणार आहे. दादांच्या आध्यात्मिक पलूवर तर सगळ्यांनी सांगितलं. 2 पुस्तकात सुद्धा उल्लेख आहे आणि ज्याची आपण वाट पाहतो.
सद्गुरुदास महाराजांची अमृतवाणी ऐकण्याकरता आपण सगळे आतुर आहोत आणि म्हणून मी अधिक वेळ घेत नाही. पण 2 गोष्टी दादांच्या नक्की सांगितल्या की ज्या मला कोणीतरी सांगितल्यात. दादांचा आध्यात्मिक पिंड जसा आहे तसं दादा आधी संघाच्या शारीरिक विभागात उत्तम शिक्षक होते. शारीरिकचं अंग दादांचं इतकं चांगलं होतं की शिक्षक म्हणून ते अनेक ठिकाणी जात होते. उत्सवामध्ये त्यांचं प्रात्यक्षिक व्हायचं. ते कशाचं व्हायचं आता संघात नाही, ते जुन्या काळात होतं. द्विहस्त खड्ग म्हणजे दोन्ही हातात तलवारी घेऊन. तर तुम्ही आठवा, तुमच्या समोर बसलेले दादा त्यांचं आपण वर्णन आध्यात्मिक ऐकलं. ते दादा दोन्ही हातात तलवारी घेऊन युद्ध करतात. हे दृश्य प्रात्यक्षिक जुन्या स्वयंसेवकांनी पाहिलं. आणि कदाचित याचाच परिणाम असेल की 48 साली महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप संघावर लादला, खोटा आरोप लादला आणि अमानुष छळ देशभर ठिकठिकाणी केला गेला. संघ स्वयंसेवकांचे घरच आले. काही स्वयंसेवकांच्या घरात बाहेरून बंद केलं आणि घर पेटवलं. असे अनेक दृश्य आहेत. पण ह्याला एक गाव अपवाद होतं आणि ते गाव होतं अकोट. अकोट शहर, इथे कोणाच्याही संघवाल्याच्या घरावर दगडफेक सुद्धा झाली नाही. जाणं दूर आहे. अपवाद अकोट शहर होतं. जेव्हा मी चौकशी केली, ते मी जिल्हा प्रचारक होतो, मला सांगितलं, तेव्हा मी चौकशी केली की ते तरुणांचा संच होता. आणि तो तरुणांचा संच असा होता की कोणाची हिंमत नाही होणार. त्या संचाचं नेतृत्व दादा करत होते. दादा तरुण होते, 23-24 वर्षाचे होते. मी सांगितलं वर्णन, द्विहस्त खडगाचं प्रात्यक्षिक दादा करायचे. त्या तरुण मंडळींचं नेतृत्व दादा करायचे. ते दादा आमच्या संघाच्या बैठकीत आम्ही सहज अहवाल घेत होतो, तर मला कळलं की अकोट तालुका कार्यवाह दादा होते. आणि त्यावेळी विदर्भ प्रांतामध्ये सर्वात जास्त शाखा कोणत्या तालुक्यात असतील तर त्या अकोट तालुक्यात होत्या. त्याचे दादा कार्यवाह होते. म्हणजे दादांचं संघटन कौशल्य पहा. अशा ह्या 2 गोष्टी मुद्दाम मी तुमच्या सगळ्यांना सांगितल्यात. मला तो हो आवडला नाही. वास्तविक वेळेच्या पूर्वी मी संपवलं पाहिजे. सद्गुरुदास महाराजांचं आपल्याला अमृत वचन ऐकायचं आहे. पण दादा एक शेवटची गोष्ट सांगतो मी. तुम्ही ज्या करता स्वतःचं आध्यात्मिक पिंड तुमचं आणि त्याची तुम्ही साधना करतात. आज या भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये तुम्ही जी साधना करत आहात त्या साधनेला राज्य मान्यता मिळाली आहे. राज्य मान्यता म्हणतो मी, कदाचित सद्गुरुदास महाराज त्यात दुरुस्ती करतील काही. आपल्या देशाचे प्रधानमंत्री राम मंदिराचं आणि प्रतिष्ठापना राम मंदिरामध्ये 11 दिवस अनुष्ठान करतात. हा राजा आहे, देशाचा राजा आहे एका अर्थाने. प्रधानमंत्री म्हणजे काय आहे? हा राजा राम मंदिराचं राममूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी 11 दिवस अनुष्ठान ठेवतो. केवळ 2 वेळा दिवसातनं नारळ पाणी पितो, अन्नाचं ग्रहण सुद्धा करत नाही. हे काय आहे? दादा तुमच्या आध्यात्मिक साधनेला आलेलं हे फळ आहे. राज मान्यता त्याला मिळाली आहे. आणि मोदीजी शेवटचं एक वाक्य काय म्हणतात ते भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं आहे. मोदीजी म्हणतात, देव से देश तक, राष्ट्र से राम तक. दादा तुमचीच संकल्पना साक्षात प्रधानमंत्र्यांच्या मुखातून येत आहे. त्यामुळे दादा तुम्हाला वंदन करतो. जीवित शरदाशत्व म्हणायची गरज नाही, 100 झाले आहेत. मोहनजी 120 म्हणतायत. आज दुग्ध सर्च करा योग आहे. सद्गुरुदास महाराजांचा वाढदिवस आहे, दादाची शताब्दी करतोय. हा योग पुन्हा 20 वर्षांनी आम्हा सगळ्यांना योग ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. यानंतर आपण आप्पा महाराज देव यांच्या वतीने जयंत देव याचं मनोगत ऐकूया. तत्पूर्वी
सौ अंजली देशपांडे यांना या ठिकाणी मी विनंती करतो की त्यांनी आप्पा महाराजांचा थोडक्यात परिचय करून द्या. माझे नमन. श्रद्धेय आप्पा महाराज देव दत्तवाडी तेल्हारा यांचा परिचय करून देण्याचे भाग्य मला लाभले आहे. यांचे मूळ गाव भांबेरी. यांचा जन्म भांबेरी या गावी झाला. भांबेरी येथील थोर संत परमपूजनीय भाऊसाहेब महाराज देव मास्तर यांचा आशीर्वाद त्यांच्या कुटुंबावर आहे. बालपणापासूनच संत सहवास लाभला. परमपूज्य विष्णुदास महाराजांचे 5 जून 1952ला भांबेरी येथे आगमन झाले. तेव्हापासूनच यांची महाराजांची ओळख झाली. शिक्षणाच्या निमित्ताने 1962 साली परमपूजनीय विष्णुदास महाराजांनी यांना दत्तवाडी येथे ठेवून घेतले. 1963 पासून दत्ताची पूजा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. 1971 साली थाटामाटात विवाह करून दिला. त्यांना आपला मानसपुत्र मानून दत्तवाडी आप्पा महाराजांच्या नावावर करून दिली. नंतर दत्तवाडीत बऱ्याच सुधारणा केल्या. भुयाराचा जीर्णोद्धार देखील केला. परमपूजनीय विष्णुदास महाराजांच्या झोपडीचा देखील जीर्णोद्धार केला. उपासना आणि उत्सवांचा जो क्रम महाराजांनी लावून दिला त्याच क्रमाने आजही अतिशय उत्साहात उपासना व उत्सव दत्तवाडीला केल्या जातात. परमपूजनीय विष्णुदास महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या सर्व कुटुंबावर, संपूर्ण कुटुंबावर आहे. धन्यवाद. मी सन्माननीय जयंत देव यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मात तल्लीन राहे, भक्तासी अभय वर देत आहे. परब्रह्म रूप असे विष्णुदास, नमस्कार माझा तयांच्या पदास. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ सद्गुरू श्री विष्णुदास महाराज की. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, ज्येष्ठ गुरुबंधू, शतयुषी श्रद्धेय श्री दादासाहेब आवते आणि आपणा सर्व गुरु बंधू आणि भगिनींना वंदन. आज आपण ज्या सुखद सोहळ्यासाठी एकत्र आलो आहोत तो म्हणजे वंदनीय दादांचा 100वा वाढदिवस. फार कमी लोकांच्या आयुष्यात हा योग येतो. हा त्यांच्या आयुष्यातील, आपल्या आयुष्यातील हा मंगल सुदिन आहे. मात्र हा सुदिन आला कसा हे थोडक्यात मी तुला सांगतो. 1959 साली तसे महाराज 6 मे 1957ला दत्तवाडीची स्थापना झाली. तेव्हापासून महाराज तेल्हाऱ्यात आले. त्यानंतर 1959 मध्ये दादा एका प्राणघातक संकटात सापडले. तापाने आजारी पडले. हे त्यांच्या पोथीमध्ये वर्णन आहे. त्यानंतर त्यांना गजानन महाराजांनी सद्गुरूंच्या रूपात येऊन हापटा मारून जागं केलं. हे दृश्य ते सदैव बघत नव्हते, तर त्यांचा आत्मा बघत होता. त्यानंतर त्याच्यातून ते बरे झाले. बरे झाल्यानंतर त्यांना जी ओढ लागली ती विष्णुदास महाराजांची. वास्तविक महाराज भांबेरीला आल्यापासून त्यांचे वडील तात्यासाहेब यांचं जाणं येणं भांबेरीला होतं. आणि महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आमच्या देवघराण्याचा आणि तात्यासाहेब आवदेंचा हा पूर्वीपासून संबंध होता. म्हणजे आप्पा महाराजांचे जे मामा आहेत त्यांचा खूप त्यांचा संबंध होता, गोरोबाईचा संबंध होता. त्यानंतर दादांच्या जीवनाचा आमूलाग्र बदल झाला. ती घटना म्हणजे 1959 ही तापाची जी आहे.
कसं आहे, कोणत्याही गोष्टीसाठी एक वेळ यावी लागते. तशी वेळ दादांच्या आयुष्यात ती तेव्हा आली. गुरुचरित्राचं जर उदाहरण बघितलं की प्रत्येक अध्याय तुम्ही घ्या, जोपर्यंत तुमची आर्तता शिगेला पोहोचत नाही तोपर्यंत सद्गुरू तुमच्यावर कृपा करत नाही. हे सत्य आहे. पहिला अध्याय घ्या, दुसरा घ्या, तिसरा घ्या. पहिल्या अध्यायात नामधारकाला जी आर्तता लागते ती त्याची तिसऱ्या अध्यायामध्ये पूर्ण होते. तिथे सिद्ध भेटतात. पण हे सगळं होत असताना मी सहजासहजी ते मिळालं का? नाही. तुमच्या अंतःकरणातून काहीतरी तळमळ असावी आणि ती तळमळ जेव्हा फलद्रूप होईल तेव्हा सद्गुरूंची प्राप्ती. आणि ती दादांना 1959 मध्ये झाली. त्यानंतर असा योग आला की कळमचा चिंतामणी तिथे महाराजांचं कीर्तन ठरलं. तेव्हा महाराजांनी दादांना सोबत घेतलं. चला, जास्ती वेळ घेत नाही, पण तिथे गेल्यानंतर कीर्तनात 1-2 शब्द सहज बोलणे हाची उपदेश. सत्पुरुष मिळत नाही आणि मिळाले तर चांगले मिळत नाही, आहे त्याचा सदुपयोग करून घ्या, हे वाक्य बाबा बोलले. तेव्हापासून त्यांचा जे परिवर्तन झालं त्यांच्या आयुष्यात तो आजचा दिवस. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर काय बोलावं काय नको असं आहे. त्यांनी केलेलं सामाजिक कार्य, त्यांनी केलेली गुरुसेवा, त्यांनी घडवलेले विद्यार्थी, अशी विविध उदाहरणे देता येते. महाराजांच्या सांगण्यावरून त्यांनी अनेकविध उपासना केल्या. त्यांचा प्रत्यय सुद्धा त्यांना आला. एक गोष्ट मात्र सांगावीशी वाटते की त्यांनी आपल्या उपासनेचं अवलंब कधीच केलं नाही. हे विशेष. त्यांची गुरुनिष्ठा एवढी दृढ होती की न तीर्थयात्रा न च देवयात्रा न देहयात्रा न च लोकयात्रा अहर्निश ब्रह्म हरीश बुद्ध्या गुरुप्रपन्नो नहि सेव म्हणण्यात. म्हणजे त्यांनी दत्तवाडी शिवाय कुठली तीर्थयात्रा केली नाही, माझ्या तरी पाण्यात नाही. कधी कोणते 4 धाम केले नाहीत. दत्तवाडी हेच त्यांचे 4 धाम होते. आणि गुरुवाक्य त्यांचं वेदवाक्य होतं. त्यांनी गुरुचरित्राचे केवळ पारायण केले नाही तर ते गुरुचरित्र जगले. विशेष म्हणजे गुरुकृपेमुळे त्यांची सर्वांगीण उन्नती झाली. तरी त्यांनी ज्यापासून आपली उन्नती झाली त्यांना कधीच सोडलं नाही. महाराजांच्या सहवासात सामान्यापासून तर असामान्य लोकांपर्यंत सर्व लोक आलेले. परंतु त्यांनी महाराजांनी कधी शिष्याची वर्गवारी केली. जे प्रेम दादांना दिलं, जे प्रेम आप्पा महाराजांनी दिलं, तेच प्रेम सर्वसामान्य स्थितीत असलेल्या लोकांवर केलं आहे. ते तर प्रेमाचे सिंधू होते. किती घ्यायचं तेवढं घ्या. परंतु आमच्यातील काही दुर्गुण आळवे आल्यामुळे आम्ही पाहिजे तसे घेऊ शकलो नाही. त्याला अपवाद फक्त एक दादा आहे की त्यांनी त्या सद्गुरू रूपी गाईचं वस्त्र बनून यथेच दुग्धपान केलेलं. ते आज परमभाग्य त्यांना लाभलेलं आहे. त्यांनी महाराजांचा साधन म्हणून उपयोग कधीच केला नाही, तर साध्य म्हणून उपयोग केलेला आहे. आणि म्हणूनच आज त्यांचा हा मंगलसुदिन त्यांच्या जीवनात आलेला आहे. हे तो गुरुकृपेचे लेणे. असं हे गुरुकृपेचं लेणं लिहिलेल्या दादांना वंदन करून आणि श्री दत्तवाडी भक्त परिवारातर्फे आणि आमच्या देवघराण्यातर्फे त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. दादास लाभो आयुष्य बहुत विष्णुदास चरणी प्रणिपात नित्य. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ सद्गुरु श्री विष्णुदास महाराज की जय.